नमस्कार मंडळी, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच हा अचानक असा प्रवास काही कामानिमित्त होत आहे बेळगावला. आणि बेळगावला जाणं मी कधी टाळूच शकत नाही, विच इज माय फेवरेट सिटी अँड ऑल्सो माय बर्थ प्लेस. मस्त असं स्लीपर कोचमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे आणि ही आहे आपली सीट. बस जरा जास्तच लवकर पोहोचलेले मित्रांनो, आणि समोर आहे रेक्स गणपती, जिथं आपण दर्शन घ्यायला नक्कीच येऊ. आणि हा आहे डायरेक्शन दाखवणारा बोर्ड. तर आपल्याला जायचं आहे बेळगावी बस स्टँडला. आता आपण पोचलो आहोत बेळगावी बस स्टँड. आणि बेळगावमध्ये आल्यावर मी पहिलं काम जे करतो ते म्हणजे इथं करतो ब्रेकफास्ट. इथली चटणी, सांबार आणि इडली, हा हा हा, हे केल्याशिवाय माझी दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही. अप्रतिम चव. इतके वर्ष मी इथं ट्राय करतो या हॉटेलमध्ये, पण चव मात्र तीच. चटणी पण अप्रतिम. आणि आपलं सगळं नाश्ता झालेला आहे, तर आता घेऊया मस्तपैकी कडक चहा. आता इथल्या रिक्षामध्ये आपण प्रवास करत असतो. दोन्ही साईडलाही बघताय ना दरवाजा आहे. एक आलिशान असा सफर होत आहे. आणि पोचलो कझिनच्या घरी, आणि समोर बघतोय तर मस्तपैकी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. मन प्रसन्न झालं. माझा कझन आणि मी, आम्ही दोघेही निघालो आजीच्या गावी. तर जातानाच आपल्याला दिसत आहे विधानसभा. नंतर इथून हा प्रवास अतिशय सुंदर. माझ्या कझनला सुद्धा बाईक चालवायच्या वाड्याने, मला सुद्धा. जात आहोत. मस्त वातावरण आहे, आजूबाजूला छान परिसर आहे, प्रचंड असं वारा सुटलेला आहे. तर डाव्या साईडला वळत आहोत. डाव्या साईडला ना तर इथनं ही कमान आहे, इथून जायचं आहे आपल्या हुंचीकट्टी. तर ह्याच प्रवास. आता आपला गावच्या आतला रोड बघा मित्रांनो, आजूबाजूला शेती आहे, रोडही ओला आहे. आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे, तुम्ही बघत आहात. कधी ऊन, कधी पाऊस, कधी सावली, असं सगळ्या गोष्टी घडत आहेत. गाव लागलेले हे आहे भसा उंचीकट्टी. भसा उंचीकट्टी म्हणजे नवीन उंचीकट्टी गाव. आणि आपण आता जाणार होता हळी उंचीकट्टी. हळी उंचीकट्टी म्हणजे जुनं उंचीकट्टी गाव. तर आपण या गावामध्ये एंट्री केलेली तुम्ही बघत आहात. मस्तपैकी ही वाइब्स अतिशय छान आहे. आणि इथं नदी बघा. मागच्या मी आलो तिथं नदी खूप खोलवर होती, आता खूप भरलेली आहे. अगदी मंदिराला येऊन टेकलेलं आहे पाणी. फायनली पोचलो आपल्या आजीच्या घरी. इथं पोचल्यानंतर माझ्या मामींनी मस्तपैकी कडक असा चहा बनवला, आणि त्यासोबत दिले आम्हाला शेव, बुंदी आणि टोस्ट खाऊन टाकले बरं का मित्रांनो. हे होती माझी एक बेळगावची छोटीशी ट्रिप. तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.